राहू द्या, 15 वर्ष आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही आम्हाला विचारता लोकसभेत तुम्हाला काय झालं. अरे तुम्हीच जर आमचं काम केलं असतं, तुम्ही आमच्याबद्दल कुठले प्रश्न मांडलात हे तुम्ही सांगा आणि तुम्ही सांगितलंच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत पद्मशाली समाजाचा एकही माणूस तुम्हाला माफ करणार नाही. पद्मशाली समाज तुमच्या विरोधात तीव्र प्रकारचं आंदोलन उभा करणारच आहे. आणि लक्षात राहू द्या, तुमच्या सोबत अनेक लोक आमच्या समाजातले मिळून मिसळून आम्हाला भटकवण्याचा प्रयत्न करतायत. तुमच्या सोबत आम्ही ह्यांनाही देखील सोडलं जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ताई साहेब, एक लक्षात घ्या, कुठल्याही समाजाच्या अधिवेशनाला जाताना जातीपातीचं राजकारण तुम्ही केलं नाही पाहिजे, त्यांचं माथा फिरवलं नाही पाहिजे. आणि तुम्ही बोलता आम्ही एकत्र नाही, तुम्हाला आम्ही यावेळेस दाखवू, लोकसभेलाही दाखवलं पद्मशाली समाज किती एकत्र आहे. तुम्ही आम्हाला कट्टर हिंदुत्ववादी आहे, पद्मशाली समाज मान्य आहे आम्हाला, आम्ही हिंदुत्ववादीला झुकलेलो आहोत.